आपल्याला माहिती आहे विधान परिषदेच्या आमदार आता पंकजा मुंडे झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांचं भगवान गडावर आगमन झालेलं आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलेलं आहे। आज ते बीडमध्ये जाणार आहेत। विधान परिषदेची कालच त्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर आज त्या बीडमध्ये पोहोचणार आहेत। भगवान गडावर त्यापूर्वी त्या पोहोचलेल्या होत्या। भगवान गडावर दर्शन घेऊन मगच त्या पुढचा मार्गक्रमण करणार आहेत। बीडला आज त्या दाखल होणार आहेत। मात्र मोठं जंगी असं स्वागत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केलं जातंय। जेसीबीतून त्यांच्यावर पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आल्याचं इथे दिसतंय। पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालेला होता आणि हा पराभव त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला होता। काही कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना सुद्धा समोर आलेल्या होत्या आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आता विधान परिषदेवर भाजपने त्यांना संधी दिली। त्या विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्या। कालच त्यांच्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा शपथविधी सोहळा पार पडलाय। आज त्या बीड जिल्ह्यात जाणार आहेत। बीडमध्ये त्या जाणार आहेत आणि यावेळी वाटेत भगवान गडावर त्या दर्शन घेण्यासाठी थांबलेल्या आहेत। मात्र त्यांचं जोरदार स्वागत इथे झालेलं आहे। भगवान भक्ती गडावर त्या दाखल झालेल्या आहेत। बीड शहरात सुद्धा त्यांच्या स्वागताची जय्यत अशी तयारी करण्यात आलेली असेल। आता सध्याची ही दृश्य आपण भगवान गडावरची पाहतोय। इथे सुद्धा कार्यकर्त्यांनी जंगी असं स्वागत त्यांचं केलेलं आहे। जेसीबीतून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे। तर पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांनी जंगी असं स्वागत केलेलं आहे। खरं तर विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर त्यांचं जिल्ह्यात आगमन होणार आहे। बीडमध्ये सुद्धा जय्यत अशी शहरात तयारी करण्यात आलेली आहे त्यांच्या स्वागताची। तर भगवान भक्ती गडावर मात्र सध्या त्या ठिकाणी पोहोचल्या तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। भगवान भक्ती गडावर काही काळ थांबून मगच पुढची वाटचाल म्हणजे पुढे त्या प्रवास सुरू करतील। मात्र भगवान भक्ती गडावर नतमस्तक होऊनच त्या पुढे जाणार आहेत। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून घेऊया। विष्णू, भगवान भक्ती गडावर त्यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलं। आता सध्या अजूनही त्या भगवान भक्ती गडावरच आहेत का, काय नाही? भगवान भक्ती गडावर काही वेळापूर्वी पंकजा मुंडेंचं आगमन झालेलं आहे। भगवान भक्ती गडावर ज्यावेळी पंकजा मुंडे सावरगाव येथे पोहोचल्या त्यावेळी मोठं जंगी स्वागत जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे। खरं तर कार्यकर्त्यांना ज्यावेळेस पंकजा मुंडेंना आमदारकी मिळाली, लोकसभेच्या पराभवानंतर पंकजा मुंडेंचं जे आहे ते राजकीय पुनर्वसन करावं अशी मागणी जी आहे ती कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती आणि त्या अनुषंगानं भाजपनं देखील या सगळ्या आंदोलनाची पार्श्वभूमी आणि हे सगळं पाहता पंकजा मुंडेंना कुठेतरी बळ दिलं पाहिजे या अनुषंगानं पंकजा मुंडेंना आमदारकी देऊ केली आणि त्यानंतर जे कार्यकर्ते आहेत ते नाराज कार्यकर्ते आहेत, ते आक्रमक कार्यकर्ते आहेत, ते या ठिकाणी सगळे पोहोचलेले आहे। पंकजा मुंडेंचं जोरदार असं स्वागत केलं जात आहे। बीड जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी पंकजा मुंडेंचं आज स्वागत होणार आहे। खरं तर पंकजा मुंडे यांनी काल विधान परिषदेमध्ये शपथ घेतल्याच्या नंतर आपण बीडच्या सावरगाव या ठिकाणाहून सावरगावचं वैशिष्ट्य हे सांगावं लागेल आपल्याला की सावरगावचा जो गड आहे तो पंकजा मुंडेंनी स्वतः स्थापन केलेला आहे। त्यामुळे या गडावरती येऊन पंकजा मुंडेंनी जे आहे ती सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी भव्य स्वागत केलेलं आहे। इथं पेढे तुला देखील करण्यात आलेले आहे। वेगवेगळे जे आहेत ते पंकजा मुंडेंना पद मिळावं यासाठी अनेकांनी संकल्प केलेले होते, अनेकांनी चप्पल देखील सोडलेले होत्या। त्या सगळ्यांचे आता संकल्प पूर्ण झालेले आहेत। जंगी स्वागत या ठिकाणाहून होणार आहे आणि गोपीनाथ गडापर्यंत पंकजा मुंडे आज आता थोड्या वेळात या ठिकाणाहून निघणार आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी पंकजा मुंडेंच्या स्वागतासाठी जे आहे ते कार्यकर्ते थांबल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच अपडेट्स तुमच्याकडून घेत राहूच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर बीडमधली भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे दाखल झाल्यानंतरची ही दृश्य उत्साही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीत आणि जेसीबीतून पुष्पवृष्टी करत पंकजा मुंडेंचं स्वागत केलं।